स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सावरकर, गोळवळकर, हेगडेवार आणि नथुराम गोडसे होते. ह्यांचे हात थोडंच महात्मा गांधीजींनी बांधलेले होते. ह्यांना स्वातंत्र्यासाठी लढायचं होतं. एखाद्या इंग्रजाला एखादा दगड तरी मारायचा होता, एखाद्या इंग्रजाला एखादी कानाखाली तर मारायची होती. अरे मारणार तर कसं? ह्या लोकांनी इंग्रजांच्या तुकड्यावरतीच आपलं आयुष्य काढलेलं आहे. इंग्रजांच्या बाजूनं लढण्यामध्येच यांचं पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे. मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा हे जे इंग्रजांची नाजायज अवलादी होती, त्या नाजायज अवलादीनेच ह्या देशाची फाळणी करण्यामध्ये मदत केली. ह्या देशाला धार्मिक कट्टरतेच्या झोकामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. ह्या देशामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच तो पाकिस्तान वेगळा झाला. नशीब त्यावेळेस आपल्या देशामध्ये विजनरी लीडर होते. सेक्युलर डेमोक्रेसी निवडण्याचा प्रयत्न केला आणि हा देश सर्व धर्मियांसाठी त्यांनी मोकळा ठेवला. इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, ईसाई, जैन हे सगळे लोक राहतात आणि ह्या सगळ्या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशनने आज हा देश जगाच्या पाठीवरती ज्या लेवलला आहे ते त्याच नेहरूंची आणि त्याच गांधीची विचारसरणी होती, त्याच सरदार वल्लभभाई पटेलांची विचारसरणी होती. त्या काळातले नेते हे विजनरी होते.